श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास, यालाच मलमास असेही म्हणतात किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. तर अधिक मासामध्ये 33 वस्तूंचे दान करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण प्रत्येकालाच अनारसे, म्हैसूर पाक, बत्ताशे अशा सर्व महागड्या वस्तू दान करणे शक्य नसते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 33 वस्तू ज्या तुमच्या बजेटमध्ये बसतील आणि गरजूंच्या कामीही येतील. अधिक मास म्हटलं की 33 अनारसे हे समीकरण आपल्या डोक्यात पक्कं असतं. पण खरं सांगा, आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकालाच घरी अनारसे बनवणे किंवा विकत घेणं परवडत नसतं. मग काय आपली भक्ती अपूर्ण राहणार का? तर मुळीच नाही. मंडळी, देवाला तुमच्या वस्तूंच्या किमतीपेक्षा तुमच्या भावनांशी जास्त घेणं देणं असतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अशा गोष्टी सांगणार आहेत की ज्या आपल्या बजेट फ्रेंडली वस्तू आहेत, ज्या तुम्ही या अधिक मासामध्ये दान करू शकता. चला तर मग कमी खर्चात अधिक पुण्य कसं मिळवायचं ते आपण बघूया. सगळ्यात सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणजे फळे. 33 केळी दान करणे हे अगदी खूप शुभ मानलं जातं. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे, तुम्ही फळं सुद्धा दान करू शकता म्हणजे आणि आपल्या खिशालाही परवडतं. त्याचबरोबर तुम्ही 33 खारीक किंवा 33 बदाम एका ताटात ठेवून ते वाण देऊ शकता. हे खराब होत नाही आणि समोरच्या व्यक्तीलाही वापरता येतात. जर तुम्हाला एखाद्या आश्रमात किंवा गरजू मुलांना दान करायचे असेल तर 33 बिस्किटचे पुडे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. दुसरा पर्याय म्हणजे अशा वस्तू ज्या खरंच कोणाच्या तरी कामाला येतील. 33 वातींचे पाकिट किंवा घरी बनवलेल्या 33 वाती दान करणे हे दीपदान इतके महत्त्वाचे आहे. जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर 33 छोट्या तांब्या किंवा पितळाच्या पळ्या किंवा देवघरात कामाला येतील अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही दान देऊ शकता. त्यानंतर 33 रुमाल किंवा 33 जोड्या साधे सुती वस्त्रांचे दान सुद्धा तुम्ही या महिन्यात खूप मोठे दान मानले जाते. तर माझ्या मते ज्ञानदानापेक्षा मोठे दान कोणतेही नाही. तुम्ही एखाद्या शाळेत किंवा गरजू मुलाला 33 वह्या देऊ शकता किंवा 33 पेन देऊ शकता. 33 अंगणवाडी असेल, बालवाडी असेल, 33 पाट्या देऊ शकता. म्हणजे असे हे जे छोट्या छोट्या वस्तू आहेत ते छोट्या मुलांना कामा येऊ शकतं. त्याचबरोबर भगवद्गीतेचे छोटे 33 ग्रंथ किंवा वेगवेगळे स्तोत्र पोथ्यांचे दान करणे हे सुद्धा अधिक मासामध्ये अत्यंत फलदायी मानले जाते. जेव्हा कोणी ती पोथी वाचेल तेव्हा त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यानंतर अजून एक पर्याय म्हणजे सुवासिनींसाठी सौभाग्य अलंकार. अधिक मासात सुवासिनींना बांगड्या दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही 33 बांगड्यांचा एक संच किंवा 33 डझन मोठे बजेट असल्यास तर तेही तुम्ही देऊ शकता. दिसायलाही खूप सुंदर दिसतं, त्याचा खर्चही कमी असतो. त्याचबरोबर 33 नारळ किंवा खोबरं, 33 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या, 33 नारळ. कोणत्याही पूजेत हे नारळ पूर्णत्वाचं प्रतीक असतं. जर नारळ महाग असेल असं तुम्हाला वाटत असतं तर सुक्या खोबऱ्याच्या 33 वाट्या हा एक उत्तम आणि सुटसुटीत पर्याय आहे. याशिवाय तुम्ही 33 सुपाऱ्या सुद्धा देखील देऊ शकता. सुपारीला आपण गणपतीचं प्रतीक मानलं जातं. 33 सुपाऱ्या घेऊन त्यांना हळद कुंकू लावून दान करणं हे खूप शास्त्रोक्त मानलं जातं. हा सर्वात कमी खर्चात होणारा पण अत्यंत पवित्र असा पर्याय आहे. आता तुम्ही 33 वस्तू कोणत्याही निवडा, पण त्यासोबतच 1 रुपयाचं नाणं ठेवायला विसरू नका. दक्षिणेशिवाय दान पूर्ण होत नाही. 33 वस्तूंच्या वर 1 रुपयाचं नाणं ठेवा आणि किंवा एकत्रित 33 रुपये दक्षिणा म्हणून ठेवा. यामुळे तुमच्या दानाला शास्त्राप्रमाणे पूर्णत्व मिळेल. तर अशा प्रकारे तुमच्या खिशाला जे परवडेल आणि जे इतरांच्या पण कामाला येईल अशाच 33 वस्तूंची तुम्ही नक्की निवड करा. 17 मे ते 15 जून या काळात तुम्ही काय दान करणार आहेत किंवा तुम्ही काय दान केलेलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. अशा साध्या सोप्या माहितीसाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करूया. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.